हेलो गाइस सॉरी झोपेतून जस्ट उठलोय. तो हेलो गाइस, वेलकम बॅक माझ्या चॅनलवर. गणपती आले तर मी पण परत आलोय आणि आता आपण जस्ट उठलोय मी आता. आणि आता मी जरा आंघोळ बिंघोळ करतोय आणि तर तुम्हाला भेटतो. तर मी आता आलोय त्या जागेवर. म्हणजे माझं सुख आहे माझ्यासाठी, म्हणजे एकदम हेवेन आहे माझ्यासाठी. आणि तुम्हाला पहिले जागा दाखवतो आणि मग पुढची गोष्ट सांगतो. हे बघा, हे तर काहीच नाही. आता हे बघा, हे सर्व मातीचे मूर्ती आहेत. तर आपला कारखाना दादाचा म्हणजे आपलाच आहे. आणि ते मी करतोय आता कारण मला हॉबी पण आहे आणि मला इच्छा होती करायची. मागच्या वर्षी पण केलेलं कारखाना आणि ह्या वर्षी सुद्धा करतो. पण यावर्षी दादाकडे करतो. खूप मोठी अनाउन्समेंट होती, खूप मोठं. म्हणजे आता कल्याणमधले जे माझे सबस्क्रायबर आहे, या ज्यांनी जे व्हिडिओ बघतील, जर त्यांना गणपतीची मूर्ती बुक करायची असेल ते आपल्याकडे येऊ शकतात. आपल्याकडे मातीचे मूर्ती पण आहे, बीओपीचे पण आहे. आणि म्हणजे आपलं काम वेगळं आहे जरा, तुम्ही बघू शकता. हे बघा, मातीची मूर्ती, सगळे मातीच्या वर. ह्यातल्या अर्ध्याच्या वर बुक आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या. मी ॲड्रेस टाकून देईल लास्टला, या माझा नंबर टाकून देईल लास्टला. तर तुम्हाला यायचं झालं तर तुम्ही मला कॉल करू शकता, मी तुम्हाला ॲड्रेस सांगून देईल. सध्या आता मी पण ह्याच कामामध्ये होतो मे पासून. तर जाऊ दे, कारण द्यायचं नाही, पण मी कन्सिस्टंट नाहीच आहे ब्लॉग्समध्ये. आणि पण आता डेली ब्लॉग सारखं असणार आहे, म्हणजे डेली अपडेट असणार आहे की मूर्तींचं काय काम झालं आहे, कशा मूर्त्या बनतात, म्हणजे रॉपासून सगळं. म्हणजे आता ही मातीची मूर्ती, पहिले माती मळायला लागते. माती मळून ठेवली, तुम्हाला दाखवतो माती मळल्यावर कशी दिसते. आता ही थोडीच राहिली कारण ही मूर्ती बनवली आत्ताच 3 दिवस झाले. ही मूर्ती बनवली ऑर्डरप्रमाणे. ही एक मूर्ती बनवली आहे. ही मूर्ती मला खूप आवडते. एवढी सुंदर मूर्ती, ही बुक आहे मूर्ती. आणि म्हणजे त्यांना पाहिजे तशी बनवलेली आहे फोटोप्रमाणे. ही बालमूर्ती, हिचं बाकी अजून काम. ही पण एक सुंदर, ही पण बुक आहे. ही पण बुक आहे. हे सगळे मातीचेच आहेत. पीओपीचे तुम्हाला नंतर दाखवू. खालच्या रूममध्ये पीओपीचे, वर इथे सगळे मातीचे. आणि कारण बॅन होतं पीओपीला, तर मातीचे आपण एप्रिल मे पासून आपण काम चालू केलेलं. आणि नंतर पीओपीला परमिशन दिली. आणि पीओपीला परमिशन दिल्यानंतर म्हणजे पहिले मातीचा रेट वाढवला, माती भाग केली कारण पीओपी बॅन होती. नंतर पीओपीला परमिशन भेटली, पीओपीचा पण रेट वाढवला. म्हणजे करायचं काय. आणि मग आम्ही ठीक आहे, आपण हॉबीमुळे करतो तर आपण जास्त काही किंमती घेत नाही. देवांची किंमत आपण करू शकत नाही. तर एकतर मी पहिली गोष्ट, मी खूप म्हणजे हॉबीमुळे केल्यामुळे आपण प्राईस खूप कमी घेतो मूर्तींची. आणि वर जर तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल आणि माझ्या ओळखीतले असाल, मी त्यांना अजून कमी करून देतो. आणि लिमिटेड करतो. 100-150 मूर्त्या असतात. पण जे परफेक्शन पाहिजे ते मला त्यात कॉम्प्रोमाइज नव्हतं आपल्या इथे. कारण असं वाटायला पाहिजे की बाप्पा खरंच आले तुमच्या घरी, तुम्ही माझ्याकडून मूर्ती घ्याल तर असं वाटायला पाहिजे की खरंच बाप्पा स्थापना तुमच्या इथे म्हणजे आले घरी. असं म्हणजे कसं तो फील यायला पाहिजे की करायचं म्हणून करायचं नाही. बट गेले बरेच महिने झाले या कामामध्ये, मी काहीच अपडेट दिली नाही. आणि आपण एक नवीन चॅनलसुद्धा बनवलं आहे, ते याच्यावर लाईव्ह स्ट्रीम करणार आहे अनफिल्टर स्टाईल करून. तर त्याची लिंक टाकून देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये. ते सबस्क्राईब करून ठेवा. लाईव्ह स्ट्रीम लवकरच चालू होईल गणपती झाल्यावर, कारण आता वेळ नाही आहे. सकाळी पण आज बी लेट झालं मला यायला, तरी अर्धा एक तास लेट झाला मला यायला. आणि
इथून घरी निघता एक 10:30-11 वाजता मला मिनिमम. आणि आता ऑगस्टपासून नाईटसुद्धा चालू आहे, रात्रीसुद्धा काम चालू राहील. पण काहीतरी वेगळे आयटम करतो आम्ही. म्हणजे तुम्हाला मोठ्या मूर्त्यासुद्धा आम्ही अशा वेगळ्या पद्धतीत बनवणार आहे. तुम्हाला दाखवूच आहे सगळं, कारण आत्ता जस्ट कालच जॉईन केले मोठ्या मूर्त्या. तुम्हाला ते दाखवतो थोड्या टायमाने. आता पहिले नाश्ता आणायला खुश गेलाय. काय नाश्ता केला नाही, नाश्ता करायचा आहे. तर खुश गेलाय. खुश म्हणजे हर्ष. ओके, तुम्ही पाठच्या अमरापूरच्या ब्लॉगमध्ये त्याला बघितलं असेल. आणि तो गेलाय. तो आता आल्यानंतर आम्ही नाश्ता करू, त्याशिवाय भेटतो तुम्हाला. त्याला माहीत नाही ब्लॉग वापस चालू केलं आहे वरून ब्लॉग करायला. शेवटी बाप्पांचा आशीर्वाद आहे. ज्या आता लेवलला आपण आहे आपलं चॅनल, ते बाप्पांमुळेच आहे. गणपतीचे व्हिडिओ टाकूनच मला तेवढे सबस्क्रायबर झाले, तेवढे व्ह्यूज झाले. आता परत काय बाप्पा चमत्कार करतील, परत माझा चॅनल रिवाईव्ह करतील. आणि बघू, होप फॉर दी बेस्ट. आणि तुम्हाला भेटतो थोड्या टायमाने. मला लेंदी नाही करायचं आहे, पण तुम्हाला सगळं दाखवायचं मला काय काम असतं, काय करतात, कशी मूर्ती बनवतात. तर ही असती कच्ची मूर्ती. जशी तुम्ही बघू शकता, ही कच्ची आहे मूर्ती. हिला पहिले जाळीने घासून घ्यावं लागतं. म्हणजे ही करता तुम्हाला दाखवेल मी. ही जाळीने घासल्यानंतर, फिनिश झाल्यानंतर ही अशी दिसते साधारण. आणि नंतर हिला सफेदा मारतात, व्हाईट कलर. तो बेस कोट असतो, मग त्याला सुद्धा घासायला लागतं. हे घासल्यानंतर असं दिसतं. म्हणजे कुठे कुठे मातीचं असं दिसेल, म्हणजे ब्लॅकिश. घासल्यानंतर अशी दिसते मूर्ती. आणि घासून झाल्यानंतर बॉडी कलर मारतात. बॉडी कलर झाल्यानंतर शेडिंग, ही प्रोसिजर आहे. शेडिंग झाल्यानंतर त्याला फिनिशिंग अँड ऑल. नंतर याला वॉर्निश लागतं. म्हणजे जे दागिने जे दिसतात ते तुम्हाला, हे दागिने, हे सगळं पहिले वॉर्निश मारतात. मग त्याला शाई मारतात. म्हणजे ते वॉर्निश आहे. ते बघा, हे दिसतंय परत. एक मिनटं, फोकस का नाही करत. हे बघा, हे वॉर्निश आहे आणि हे विदाऊट वॉर्निश आहे. नंतर ही येल्लोइश दिसलं असतं तुम्हाला. आणि नंतर ही शाई मारतात. ही बघा, नंतर मूर्ती शाई होती. तर शाई झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे कपडा कलर. आमच्या इथे असंच चालतं, आम्ही कपडा कलर करतो. तर ही कपडा कलर केलं, हे कपडा कलर केलं. मग त्यानंतर होती आखणी. डोळ्यांचं काम होईल. डोळे म्हणजे आता उद्या परवामध्ये होऊन जातील ह्या मूर्त्यांचे जे रेडी आहेत सगळ्या मूर्त्या, त्यांचे डोळ्यांचं काम होऊन जाईल. मग त्यानंतर जो वेगळा गेटअप येईल, म्हणजे तो बोलतात जीव आणायचं काम, म्हणजे प्राण आणायचं काम, ते डोळे असतात गणपती बाप्पाचे. म्हणजे त्यात जी म्हणजे असं जी आपण श्रद्धा लावतो ते डोळ्यामध्ये दिसून येतं. आणि ते तुम्हाला मी ते पण दाखवेल ते कसे करतात. आणि ते उद्या परवामध्ये होऊन जाईल. अजून एक गोष्ट, तर ते नवीन चॅनल स्टार्ट केले, ते ऑलराऊंडर असणार. त्यावर ब्लॉग्स नसणार आहे, त्याच्यावर गेमिंग रिलेटेड असणार आहे. लाईव्ह वॉचिंग आपली लाईव्हमध्ये, लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये असणार आहे. आपण जे टॉक्स करू, हे करू ते. आणि तर अजून अपडेट करणार आहे मी. रोस्टिंग मला पण माझं डोक्यात चालू आहे, त्यामुळे ते अनफिल्टर स्टाईल नाव ठेवलं. तर बघू काय काय होतं काय नाही. आणि तुम्हाला अपडेट देत राहील. आता हा पण लेंदी नको करायला आपण. हा तुम्हाला अजून बरेच आज पूर्ण दिवसाचं दाखवायचं आहे मला, सगळं एंडपर्यंत. तर बघू कसं काय चालतं ते. ओके, भेटतो मला पुढच्या प्रेमाने. नाश्ता आल्यानंतर नाश्ता करूया, ठीक आहे. खुश साहेब आलेले आहे नाश्ता घेऊन. बघा, मला ढोकळा आणलं आहे एवढा, काही समोसा आणले स्वतःसाठी. आणि तो पण खाईल आता ह्यातलं, एवढं तर जाणार नाही मला. पण ही कारखान्याची मजा आहे, म्हणजे एकत्र असं बसून खायला, काम करायला खूप मजा येते. तर आता खातोय ढोकळा चांगला आहे. आणि भेटूया पुढे काय विषय तो सांगतो मला. नाश्ता विष्टा झालाय, साफसफाई झाली सगळी, झाडू बिडू मारून झालाय. जरा आवरू द्या, हे जरा म्हणजे कंबर रिलॅक्सिंगसाठी आम्ही ठेवलेलं आहे. जरा पाठ दुखती तर बसू होतो, आराम करू होतो. तर अगरबत्ती लावून घेतो, दिवाबत्ती. चला, आता अगरबत्ती करून झालेली आहे. आता बाहेर मी सेटअप लावतो. सेटअप म्हणजे आता मला जरा फिनिशिंग करायची आहे मूर्तींना. तर ते तुम्हाला दाखवतो करताना, टाईम स्लॅब काढतो आणि पहिले सगळं सेटअप करून घेतो बाहेर, मग तुम्हाला भेटतो काम करताना.
तर सॉरी गाईस, विसरलो मध्ये नंतर शूट करायला दुपारी. तर बरेच कामामध्ये होतो आणि आता मूर्त्या शिफ्ट केल्या थोड्या, म्हणजे थोड्या मूर्त्या दुसऱ्या रूममध्ये आणून ठेवल्या. आपली काकांचीच रूम आहे ओळखीतल्या, त्यांच्या इथे थोड्या आणून ठेवल्या. ते बुकिंगचेच आहे, थोड्या आणून ठेवल्या ते मूर्त्या, कारण तिथे अडचण होती जागा, म्हणजे जागा पुरत नाही आहे आपल्याला. तर आपण थोडे इथे शिफ्ट केले. नंतर कलर करताना आपण तिथे परत. आणि आता तुम्हाला मंडळाच्या मूर्त्या दाखवतो आणि मग तुम्हाला वर मी काय काम केलं ते तुम्हाला दाखवतो. तर आता बघा पी ओ पी लागते, तर ठीक आहे. आणि आता तुम्हाला दाखवतो मंडळाची मूर्ती, म्हणजे आता माझ्या पाठी दिसेल तुम्हाला. तर हे आपलं मंडळाच्या मूर्तींसाठी जागा आहे. सर्व बुक आहे, एक बाकी आहे. ही एक आम्हाला आवडली तर आम्ही घेऊन आलो आहे. मूर्ती खूप छान आहे ती, म्हणजे मला खूप आवडली तर आम्ही घेऊन आलो आहे. बाकी ही बुक आहे, ही बुक आहे, ही पण बुक आहे आणि ही सुद्धा बुक आहे. तर मला ती एक आवडली मूर्ती तर आम्ही घेऊन आलो आहे आणि ही एक आवडली तर आम्ही घेऊन आलो आहे. आणि हा आपला कारखान्याचा बोर्ड. आता तुम्हाला दाखवतो मी काय काम केलं. आपले थोडेफार मूर्त्या इथे पण आहे, थोडेफार मूर्त्या खाली पण ठेवते आजींकडे. आता तुम्हाला वर दाखवतो, वर किती काय काम केलं आणि मी कधीचं काय करत होतो हे काम करत. हे बघा, वन ऑफ माय फेवरेट मूवी. युनिक केलं काहीतरी युनिक. आमच्या इथे काय ना काय आम्ही युनिक करतो. तर आता संध्याकाळ झालेली आहे, 7 वाजले. तर दुपारीमध्ये काय शूट केलंच नाही. तर आता हा ब्लॉग इथे एंड करतो, कारण मला हा उद्या टाकायचा, मला म्हणजे असं इच्छा आहे मला. आणि आज वरून सॅटर्डे तर आता कस्टमर खूप येतील आता बुकिंगसाठी आणि ह्यासाठी, तर मध्ये मग शूट करू शकत नाही. तर हा इथे एंड करतो आणि उद्याची अपडेट तुम्हाला उद्या देतो या परवा जेव्हा आपण करू तेव्हा. टिल देन टेक केअर. अँड मी खूप मिस केलं तुम्हाला आणि सध्या गरज आहे मला, कारण खूप एकटं वाटतं. तर आता लेट्स कंटिन्यू अगेन अँड आय एम बॅक.